महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती करतो की याच्या निर्णयाविरुद्ध भूमिका कोर्टाने तहसीलदार उमेश रेड्डी साहेब, आज तुम्ही पाणी आले आम्हाला या गुंडांनी टाकलेल्या कामांच्या बाहेर टाकून कुठली पाणी करताय तुम्ही? त्या बसले आणि निघून गेले, पण कारवाई झाली नाही. आम्ही याबाबत मुंब्रा पोलीस तहसीलदारांनी परत एक पत्र पाठवलं की सदर पाणी करण्यासाठी आम्ही 16 तारीख ठेवलेली आहे. 16 तारखेला तुम्ही उपस्थित राहा. आम्ही तिथे उपस्थित राहिलो. सांगितलंय का 12 वाजता आम्ही सदर रस्ता बंद केलेला आहे, कशी पाणी करायला लागतो. आणि आम्ही तिथे हजर असताना आम्ही येता कधी येता तो बोलतो मी उद्या देणार नाही. 6 ऑगस्ट रोजी माझा घर अनधिकृत आहे म्हणून त्याच्यावरती कारवाई केली. एक साईडला कारवाई चालू असताना दुसरीकडे बिल्डरची माणसं त्याच जमिनीला पत्र्याचं कुंपण टाकून बेकायदेशीरपणे ती जमीन ताब्यात घेण्याचं काम करत होते. आणि तिथे पोलीस प्रशासन, महसूल विभाग, कांदलवन आणि कॉर्पोरेशन हे सर्व अधिकारी आणि कर्मचारी तिथे असताना त्यांच्या देखरेखीत माझी जमीन जी माझ्या मालकीची आहे, माझ्या सातबाऱ्याची आहे, तिथं मी टॅक्स, लाईट बिल, पाणी बिल सर्व भरतोय. माझा मंदिर आहे, तिथे माझी जी काही घरं होती ती उद्ध्वस्त करण्यात आली. जो हॉल होते ते उद्ध्वस्त करण्यात आले आणि बेकायदेशीर पद्धतीने त्याला ताबा देण्यात आला. म्हणजे आज या अधिकारीच गुंडांची कामं करायला लागल्यात का? पोलीस प्रशासनाला घेऊन बेकायदेशीरपणे लोकांची घरं तोडून बिल्डरांना बेकायदेशीरपणे ज्या जमिनी बिल्डरच्या नाहीत त्या जमिनी देण्याची कामं करतायत. अक्षय गुडदेला विचारलं की बाबा तू नोटीस दिली नाही, तर त्यांनी सरळ सांगितलं की बेकायदेशीर आपला अनधिकृत काम आहे त्याला मी नोटीस द्यायची गरज नाही. अशा प्रकारे जे बोलत होता तो, पण तिथे अनेक हजारो बेकायदेशीर कामं आहेत. आणि मुंब्रा दिवा जर तुम्ही बघितला तर 95% हा अनलिगल बांधकामांचा गाव आहे. आणि ह्या सर्व गोष्टी सोडून 10 माळ्याचे 12 माळे टावर सोडून याला माझा एक शेतघरच दिसला का, जो मी शेतामध्ये बांधलेला होता. आज 10 एकर जमीन आहे, म्हणजे एक घर तर बांधण्याचा मला अधिकार आहे. त्याची देखरेख करण्यासाठी माझी आंब्याची झाडं आहेत, नारळाची झाडं आहेत, त्याची देखभाल करण्यासाठी मंदिर आहे, तिथे काही कर्मचारी ठेवण्यासाठी. त्याच ठिकाणी तुमच्या जागेवर करण्यात आली आहे जी बेकायदेशीर डम्पिंग चालू केलेली आहे. आज 6 ऑगस्टला कारवाई केल्यापासून जो रस्ता बंद केलेला तो मनीष जोशी जो डेप्युटी कमिशनर आहे ठाणे महानगरपालिकेचा, याला हाताशी धरून या लोकांनी कचऱ्याची डम्पिंग चालू केली. आणि कचऱ्याची डम्पिंग चालू करण्याच्या नावावरती तिथे मुरुम भरणी केली जात आहे आणि बिल्डरला जागा लेवल करून देण्याची कामं या अधिकारी करत आहेत. जो मुंब्रा पोलीस स्टेशनचा सिनियर आहे त्याला जर कंप्लेंट करायला गेलो तर तो कंप्लेंट न घेताना जे कंप्लेंटर आहे त्यांना धमकवण्याची कामं करतो. आणि जे काय बेकायदेशीर कामं आहेत याच्यामध्ये जेवढा बिल्डर सहभागी आहे तेवढाच तिथला प्रशासन पण सहभागी आहे, राजकीय लोक पण त्याच्यामध्ये आहेत. आणि आज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जो काय बेकायदेशीर कामं चालू आहेत ज्यात अधिकारी आहेत त्याच्यामध्ये कुठेतरी श्रीकांत शिंदे हा त्या बिल्डरांचा पार्टनर असल्यामुळे कोणत्याही कायदेशीर आणि अधिकारी त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना आणि तिथले जमीन मालक आहेत त्यांना सहकार्य करत नाही. आणि माझी 10 एकर जमीन असून त्याला 150 ते 200 एकर मध्ये जो काय प्रोजेक्ट टाकायचा आहे त्या प्रोजेक्ट मुळे ही लोक बेकायदेशीर कामं करतायत. आणि जो मुक्ता बिल्डर आहे त्याची मिसेस उर्मिला प्रवीण पाटील ही ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये उपजिल्हाधिकारी प्रांत अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. आणि अशा जर बिल्डरची बायको जर प्रांत अधिकारी असेल तर शेतकऱ्यांना न्याय भेटेल. आमची स्पष्ट आहे की आमचे कुलांचे हक्क आम्हाला द्यावेत. ती जमीन आमच्या मालकीची आहे आणि काही मालकी हक्काच्या जमिनी सुद्धा या गोविलने लाटलेल्या आहेत. ज्या जागेचा उसल मूल्याचा संबंध नाही. 111 सर्वे नंबर 114 ते 131 हे आमच्या मालकी हक्काचे आहेत. आणि माझ्या 7/12 126, 27 आणि 28 हे माझ्या मालकी हक्काचे आहेत. त्या मालकी हक्काची दलाली करण्यासाठी या गोयलने 2.5 एकर जागा आमचे नगरसेवक दिव्याचे शैलेश मनोहर पाटील याला 2.5 एकर जागा समझोता करण्यासाठी दिलेली आहे. ते आमच्याकडे पेपर आलेत.
बरं हे काय, हा प्रकार काय आहे? गोयलने अशा बऱ्याच ठिकाणी मध्यस्थी केल्यात. गणेश पाटीलचा कुल आहे त्या ठिकाणी दुसरा कुल चढवलेला आहे. गोविंद भगतचे कुल आहे त्या ठिकाणी दुसरा इकडे गिरजरला दिल्यात, त्या ठिकाणी चाली वगैरे बांधून झाल्यात. पालिकेकडे आम्ही तक्रार केली का हे अनाधिकृत बांधकाम आमच्या ह्याच्यात चाललंय. मग त्यांनी गज्जे नावाचा तिथे उपाय सहाय्यक उपायुक्त होता, ह्या लोकांनी मला 7/12 मागतात. अरे म्हटलं अनाधिकृत बांधकाम आहे, तुम्हाला 7/12शी काय देणे घे नाही, तुम्ही ते उद्ध्वस्त करा. मग जर का आमच्या गणेश पाटलांचा अनाधिकृत बांध समजून त्याचं अनाधिकृत बांधकाम आहे म्हणून तोडलं, मग ज्या कुणाल म्हात्रे त्याचा अनाधिकृत घर चालू आहे पडल्या गावामध्ये ते का तोडत नाही तुम्ही? या प्रवीण पाटीलची मिसेस उर्मिला पाटील ही इथे प्रांत अधिकारी आहे, उपविभागाधिकारी आहे, दंडाधिकारी आहे. मग ती तिच्या नवऱ्यासाठी काम करते काय इथे? जिल्हाधिकारी झोपलेत काय? जिल्हाधिकाऱ्यांनी याची दक्षता घ्यावी शिंगारे साहेबांनी आणि यांच्यावर कारवाई करावी, यांना सर्वांना आतमध्ये टाकावं.